त्यानंतर मी यात टाकणार आहे आपलं हे काळं मीठ, ब्लॅक सॉल्ट. नंतर आल्याचा रस टाकायचा आणि नंतर ही जिरा पावडर आहे, ही थोडी तव्यावर भाजून घेतलेली आहे. नंतर याच्यामध्ये मी हे हिरवी मिरच्या 2 आणि कोथिंबीर, पुदिना हा थोडासा मिक्सरमधून काढलेला आहे तो याच्यात टाकायचा. पुदिना यात टाकायलाच पाहिजे कारण खूप असं थंडावा असतो पुदिन्यामध्ये. आणि नंतर टाकायची साखर. याला पूर्णपणे असं ढवळून घ्यायचं. किती छान झालेला आहे बघू शकता तुम्ही. वा, साखर विरघळेपर्यंत मस्त याला असं ढवळून घ्यायचं. विशेष करून मट्टा हा उन्हाळ्यामध्ये खूप पिला जातो. असा हा आपला मठ्ठा तयार आहे आणि मी आता याला सर्व करते. चला तर मंडळी, आपला मठ्ठा हा रेडी आहे. असा थंडगार मठ्ठा आपल्याला आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.